माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील मानग्रंथ श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञानविज्ञान योग अध्यायाचा श्लोकांचा अर्थ अभिवाचन करत आहे. ओम श्री परमात्मने नमः. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन योगयुक्त होऊन तुझ्या योगे संपूर्ण विभूती, शक्ती, ऐश्वर्यादी गुणांनी युक्त सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निसंशयपणे जाणशील ते ऐक. मी तुला विज्ञानासह तत्वज्ञान संपूर्ण सांगेन. जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काही जाणावयाचे शिल्लक राहत नाही. हजारो मनुष्यात कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्येही एखादाच मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार अशी 8 प्रकारात विभागलेली माझी प्रकृती होय. ही 8 प्रकारचे भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे. आणि हे महाभाव, हिच्याहून दुसरी जिच्या योगे सर्व जग धारण केले जाते ती माझी जीवरूप परा म्हणजे सचेतन प्रकृती समज. हे अर्जुना, तू असे समज की सर्वभूत मात्र या 2 प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहे आणि मी सर्व जगाची उत्पत्ती प्रलय अर्थात सर्व जगाचे मूळ कारण होय. हे धनंजय, माझ्याहून निराळे दुसरे कोणतेही परमकारण नाही. हे संपूर्ण जग दोऱ्यात दोऱ्याचे मणी ओवावे तसे माझ्यात ओलेले आहे. हे अर्जुना, मी पाण्यातील रस आहे, चंद्र सूर्यातील प्रकाश आहे, सर्व वेदांतील ओंकार, आकाशातील शब्द, पुरुषातील पुरुषत्व होय. मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज तसेच सर्व भूतांचे जीवन, तपस्व्यातील तप होय. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या शब्दातून येथे कारणरूप तन्मात्रा घ्याव्या हे स्पष्ट करण्यासाठी ते पवित्र शब्द जोडला जातो. हे अर्जुना, तू संपूर्ण भूतांचे सनातन कारण मला समज. मी बुद्धिमानाची बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेज आहे. हे भरतश्रेष्ठा, मी बलवानाचे आसक्तीरहित कामनारहित सामर्थ्य आणि सर्व प्राण्यातील धर्माला अनुकूल अर्थात शास्त्राला अनुकूल असा काम आहे. आणखी जे सत्वगुणापासून, रजगुणापासून, तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत असे तू समज. परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते नाहीत. गुणांचे कार्य करणाऱ्या, गुणांचे कार्य असणाऱ्या सात्विक, राजस आणि तामस 3 प्रकारच्या पदार्थांनी हे सारे जग प्राणी समुदाय मोहित झाले. त्यामुळे 3 गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशा मला हे ते ओळखत नाही. कारण ही अलौकिक अर्थात अति अद्भुत त्रिगुणात्मक माझी माया पारवण्यास कठीण आहे. परंतु जे केवळ मलाच निरंतर बसतात ते या मायेला ओलांडून जातात म्हणजे संसार तरून जातात. मायेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले जाते असे असुरी स्वभावाचे मनुष्यात निज असणारे दुष्ट कर्म करणारे मूर्ख लोक मला भजत नाही. हे भरत वंशीयामध्ये श्रेष्ठ अर्जुना, उत्तम कर्म करणारे अर्थार्थी, अर्थ, जिज्ञासू, ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त मला भजतात. त्यापैकी नेहमी माझ्या ठिकाणी ऐक्य भावाने स्थित असलेला अनन्य प्रेमभक्ती असलेला ज्ञानी भक्त अतिउत्तम होय. कारण मला तत्वता जाणणाऱ्या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय. हे सर्वच उदार आहेत, परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहे असे माझे मत. कारण तो माझ्या ठिकाणी मन बुद्धी असणारा ज्ञानी भक्त अत्युत्तम गती स्वरूप अशा माझ्यामध्ये चांगल्या प्रकारे स्थित असतो. पुष्कळ जन्माच्या शेवटच्या जन्मात तत्वज्ञान झालेला पुरुष सर्व काही वासुदेवच आहे असे समजून मला भजतो. तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. त्या भोगांच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात.
जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवता स्वरूपांचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो त्या त्या भक्ताची त्याच देवतेवरील श्रद्धा मी दृढ करतो. तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरवलेले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळवतो. पण त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते. तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मला कसेही भजत अंती मलाच येऊन मिळतात. मूढ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाशी अशा परमभावाला न जाणता मन इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंदघन परमात्म स्वरूप मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रगट झालेला मानतात. आपल्या योगमायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही, म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाहीत. अर्थात मी जन्मणारा मरणार आहे असे समजतात. हे अर्जुना, पूर्वी होऊन गेलेल्या वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणतो, पण श्रद्धा भक्ती नसलेला कोणी मला जाणत नाही. हे भरतवंशी अर्जुना, सृष्टीत इच्छा आणि द्वेष यामुळे उत्पन्न झालेल्या सुख दुःखरूप द्वंद्वाच्या मोहाने सर्व प्राणी अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात. परंतु निष्काम भावाने श्रेष्ठ कर्माचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषांचे पाय नष्ट झाले ते रागद्वेषाने उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वरूप मोहापासून मुक्त असलेले दृढनिश्चयी भक्त मला सर्व प्रकारे भजतात. जे मला शरण येऊन वार्धक्य मरण यापासून सुटण्याचा प्रयत्न करतात ते पुरुष ते ब्रह्म संपूर्ण अध्यात्म संपूर्ण कर्म जाणतात. जे पुरुष अधिभूत अधिदैव अधियज्ञ यास सर्वांच्या आत्मरूप अशा मला अंतकाळी जाणतात ते युक्त चित्ताचे पुरुष मला जाणतात, म्हणजेच मला येऊन मिळतात. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्याय समाप्तम्. गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्रविस्तरै या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिसृता.